आमदाराचा बँक खात्याचा महाझोल समोर येतोय। खराच्या नातेवाईकांच्या नावे 130 पेक्षा अधिक खाती आहेत। विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळतेय। महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर आहे। 35,876 पदांकरता प्रशासकीय रचनेत मोठे बदल आहेत। कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी याकरता हा निर्णय। एकनाथ शिंदे आज तिरुपती बालाजीच्या दर्शनाकरता रवाना होणार आहेत। सहकुटुंब तिरुपती बालाजीचं दर्शन घेणार आहेत। उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत असतील। कल्याण डोंबिवली पालिकेच्या शिक्षण सभापती निवड आणि शिक्षण सभापती म्हणून अभिजित थरवड यांची निवड करण्यात आली आहे। 6 एप्रिलला अधिकृत घोषणा होणार आहे। भारतीय जनता पार्टीचा युवा कार्यकर्ता आहे, युवा नगरसेवक आहे। त्यांचा आज फॉर्म भरलेला आहे शिक्षण समितीच्या सभापतीकरिता आणि थोड्याच वेळात शिवसेनेकडून स्थायी समिती सभापती आणि महिला बालविकास याकरिता ते फॉर्म भरतील। आत्ता आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने फॉर्म भरलेला आहे। बिनीची लढत आहे। महायुतीकडनं आम्ही सगळ्यांनी बसूनच हे सगळे निर्णय घेतलेले आहेत। त्यामुळे इथं काही चुरस वगैरे काही विषय नाही। हा भारतीय जनता पार्टीकडे एकच अर्ज येईल, तसेच शिवसेनेकडनंही स्थायी समिती सभापती आणि महिला बालविकाससाठी एकच अर्ज येईल। त्यामध्ये बिनविरोधच अशी निवडणूक होणार आहे। कल्याण डोंबिवली ही एक शैक्षणिक आणि सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते। तर त्याच प्रकारे आपल्या कल्याण डोंबिवलीचं जे शैक्षणिक मंडळातर्फे जे काही कार्य होईल ते त्याच उत्तम प्रकारे होईल याची आम्ही काळजी घेऊ। विद्यार्थ्यांच्या ज्या काही बेसिक पायाभूत ज्या काही गरजा असतील, शाळेचं डिजिटलायझेशन असेल किंवा ज्या काही त्यांना विद्यार्थ्यांना आधुनिकीकरण ज्याप्रमाणे अद्ययावत शिक्षण करता येईल यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू। बारामती पोटनिवडणुकीकरता 6 अर्ज आलेत। राहुरी पोटनिवडणुकीकरता 4 अर्ज प्राप्त आहेत। तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निवडणूक लढली गेली नाही तर आम्ही पोटनिवडणूक लढू अशी भूमिका आता काँग्रेसनं घेतली आहे। राहुरी आणि बारामती या दोन्ही ठिकाणावरून उमेदवारी आमच्याकडे प्राप्त झाले आहेत। बारामतीला आमच्याकडे 6 अर्ज आले आहेत, तर राहुरी या ठिकाणून 4 अर्ज आले आहेत आणि आज या सर्व उमेदवारांशी ऑनलाईन आमची मुलाखती ज्या आहेत त्या संपन्न झाल्या आहेत आणि दोन्ही ठिकाणचे कार्यकर्ते निवडणुका लढण्याच्या अनुषंगानं उत्सुक आहेत आणि त्यांच्या उत्सुकतेच्या अनुषंगानं येणाऱ्या 1-2 दिवसात निर्णय होईल अशा प्रकारचा संकेत आणि अशा प्रकारची त्यांना आम्ही संदेश हा दिलेला आहे। निवडणूक राष्ट्रवादी जर निवडणूक लढत नसेल तर काँग्रेस पक्ष लढण्याकरता तयार आहे। ही काँग्रेस पक्षाची असणारी जी भूमिका आहे त्यावर आम्ही ठाम आहोत। जनगाव खेलोबामध्ये तणाव वाढतोय। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरित होत नाही तोवर जागेवरून उठणार नाही। ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। खेलोबा मंदिराच्या प्रवेशद्वारावर रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलाय। हा पुतळा बसवणाऱ्यांचा नक्की हेतू काय? मी एक ओबीसी आंदोलक म्हणून माझं आव्हान आहे मुख्यमंत्री महोदयांना आणि या पुतळा बसवणाऱ्यांना, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा आहे ना, अरे दिवसाच्या 12 वाजता वाजत गाजत या ना। तुम्हाला रात्री अपरात्री लपून छपून का पुतळा बसवताय तुम्ही? हे समाज विघातक कृत्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आडून करतायत, हे आमचं दुर्दैव आहे। महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन ही मान्यता प्राप्त आहे। अध्यक्षपदाचा कोणताही वाद नाही। दरेकरांकडून राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू आहे। शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांचा हा आरोप आहे। महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष कोण याबाबतचा वाद जो आहे तो सुरू झालेला आहे। आपल्यासोबत राहुल शेवाळे सर आहेत। सर,
अध्यक्ष कोण आहे? कारण प्रवीण दरेकर हे म्हणतात की मी अध्यक्ष आहे. आताही तुम्ही पत्रकार परिषद घेतली, आमची संघटना जी मान्यता प्राप्त आहे आणि अध्यक्ष तुम्ही आहात असं तुम्ही म्हणताय. नेमकं काय सगळं प्रकरण आहे? अध्यक्ष कोण आहे हे मी आणि प्रवीण दरेकर साहेब ठरवू शकत नाही. अध्यक्ष हे बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया हे ठरवतात आणि त्यांनी मान्यता आम्हाला दिलेली आहे, कारण आम्ही सर्व कायदेशीर पूर्तता केली आहे. म्हणून त्यांचं जी संस्था आहे, त्यांचं महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन हे वेगळं आहे आणि आमचं वेगळं. आम्ही कंपनी ॲक्ट थ्रू रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यामुळे त्यांचा विषय वेगळा आहे आणि त्यांचा विषय ऑलरेडी कोर्टात पेंडिंग आहे आणि धर्मादाय आयुक्ताकडे पेंडिंग आहे. त्यामुळे त्यांनी त्या सगळ्या लिगल प्रोसेस कंप्लीट करून मान्यता मिळवली तर आम्हाला काही विरोध नाही आहे. आम्हाला मान्यता मेन देशाची जी बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया आहे त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे आम्हाला मान्यता जी मिळाली आहे त्याचं मूळ कारण हेच आहे की आम्ही सगळ्या लिगल प्रोसेस कंप्लीट केलेल्या आहेत. म्हणून त्यांचा आक्षेप असा आहे की खेळामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. म्हणजे तुम्ही खासदार होतात पण खासदार होऊ शकला नाही, त्याच्यामुळे दिल्लीला जाण्यासाठी कुठला मार्ग पाहिजे तर मग ह्या खेळाचा मार्ग तुम्ही निवडताय आणि खेळामध्ये राजकारण आणण्याचं काम करताय. त्यांचं हे वक्तव्य खूप बालिश आहे, कारण दिल्लीला जाण्याकरता हा मार्ग नाही आहे. हे स्पोर्ट्स आहे, या स्पोर्ट्समध्ये वेगळा हेतू असतो आणि याच्यात दिल्लीला जायचं नसतं, हे पूर्ण देशभरात काम करायचं असतं पूर्ण. तर त्यामुळे दुर्दैवाने असं वक्तव्य करणं एक म्हणजे बालिश वक्तव्य आहे ते. दरेकरांना काय संदेश द्यायला सगळ्या माध्यमातून? नाही, दरेकर साहेबांना एवढंच सांगू इच्छितो की विनाकारण ह्याच्यात राजकारण आणू नका. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरामन प्रतीक सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.